नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी 307 ते ओवी 326च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीतनं, दिव्य दृष्टीतनं बघितलं जाणारं विश्वरूप ज्ञानोबा राय शब्द ब्रह्माच्या साह्याने आपल्या समोर प्रगट करतायत. ते जसं आपल्या अंतःकरणात प्रगट होतंय, खरोखरच आपल्या मनामध्ये सुद्धा अद्भुत आश्चर्यच निर्माण होत असणार. भगवंताच्या अंगकांतीचं वर्णन अर्जुनाने केलं. आता अर्जुन म्हणतो, देवा तू अक्षर, देवा तू अक्षर, अवटाविये मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर गिवसीत आहाते. भगवंता, अरे श्रुती सुद्धा ज्याचा शोध घेतात आणि त्याचा शोध घेत ज्या घरात येतात ते तू आहेस. तू अक्षर आहेस. अवटाविये मात्रेसी पर, आणि ओंकाराच्या 3.5 मात्रा, त्या ओंकाराच्या मात्रांच्याही तू पलीकडे आहेस. ओंकारानेही तू जाणण्यासारखा नाहीस, तर ओंकाराच्याही पलीकडे आहेस. जे आकाराचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी. आकाराचे आयतन, आकाराला आलेली सर्व सृष्टी ज्याचा आश्रय घेते ते आश्रय स्थान तू आहेस. जे जे आकाराला आलंय, जे जे प्रगट झालंय ते तुझ्याच आश्रयाने आहे. विश्व निक्षेपैक निधान म्हणजेच संपूर्ण विश्व ज्या ठिकाणी साठवलं जातं, असं जे ठिकाण आहे ते सुद्धा तूच आहेस. तू अविनाशी आहेस. तू अव्यय आहेस. अव्यय म्हणजे तुझा अंत पारच लागत नाही असा तू गहन आहेस. तू धर्माचा ओलावा, अनादि सिद्ध तू नित्य नवा, जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. अरे धर्माला जिवंत राहण्यासाठी जो ओलावा लागतो, अर्थात धर्माचं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे तू आहेस. असा तू अनादि सिद्ध आहेस. मुळातच सिद्ध आहेस. पहिल्यापासनं तूच आहेस. असा तू नित्य नवा आहेस. अशा मी तुला जाणतो. तू कसा आहेस? जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. ज्ञानोबा रायांनी प्रकृतीतल्या 36 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. त्या तत्वांच्या पलीकडे असलेलं परमतत्व ते 37वा तो पुरुष विशेष तू, असं अर्जुन भगवंताला म्हणतोय. तू आदि मध्यांत रहितू, स्वसामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. भगवंता, आदि, मध्य आणि अंत ह्या तिन्ही गोष्टी तुला नाहीत. तू त्याच्याही पलीकडचा आहेस. स्वसामर्थ्ये तू अनंत. तू तुझ्या स्वतःच्या सामर्थ्यानेच अनंत आहेस. तुझं सामर्थ्याला काही मर्यादाच नाहीयेत. असा तू विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. असे तुझे बाहू, असे तुझे चरण हे सुद्धा विश्वस्वरूपच आहेत. पै चंद्र चंडांशू डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एकान रुससी तमाचा डोळान, एका पाळितोसी कृपा दृष्टी. तुझ्या डोळ्यांबद्दल बोलायचं झालं तर सूर्य आणि चंद्र हे तुझे 2 डोळे. एक डोळा, त्याच्यातून तू कोणावर रुसतोस आणि त्याचा संहार करतोस, अर्थात तो सूर्याचा डोळा. तर दुसरा डोळा हा चंद्राचा. त्या डोळ्याने तू कोणावर कृपा करतोस.
त्यांचं पालन करतोस. जी एवं विधा तूते, जी एवं विधा तूते, मी देखतसे हे निरुते. पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. मी तुझ्या डोळ्यांकडे बघतोय, त्याचबरोबर मी तुझ्या मुखाकडेही बघतोय. ते तुझं मुख मला कसं दिसतंय, तर ज्याप्रमाणे प्रलयाकाळचा अग्नी हा लखलखीत पेटलेला असतो, त्याप्रमाणे तेचं जे तेज आहे, त्याच्या ज्वाळांमधला जो प्रखरपणा आहे, तैसे वक्त्र हे तुझे, तसा चेहरा मला तुझा दिसतोय. वणिवेनी पेटले पर्वत, वणिवेनी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे. अहो, ज्याप्रमाणे वणव्यांनी पर्वत पेटून निघावा आणि तो पेटल्यावर ज्वाळांचा भडका उडावा, त्याप्रमाणे जिव्हा तुझ्या तोंडात फिरतीये आणि ती जिव्हा दात व दाढा चाटून काढतीये. इये वदनींचिया उबा, ह्या मुखाबद्दल अर्जुन म्हणतोय, इये वदनींचिया उबा, आणि जी सर्वांग कांतीचिया प्रभा, विश्व तातले अतिक शोभा जात आहे. अर्जुनाला जे दृश्य दिसतंय ते असं की भगवंताच्या विश्वमुखातनं ज्या ज्वाळा बाहेर पडतायत त्याची उष्णता, आणि त्याचबरोबर भगवंताच्या अंगकांतीमधनं प्रगट होणारं तेज, याच्यात विश्व होरपळून जातंय. विश्व तातले अतिक शोभा जात आहे. त्याचबरोबर काजे द्योरलोक आणि पाताळ, पृथ्वी हन अंतराळ, अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र. त्याचबरोबर द्योरलोक म्हणजे स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा म्हणजे एवढंच नाही तर 10 दिशा आणि 10 दिशांमध्ये सामावलेलं समाकुळ दिशा चक्र, सर्व तारांगण, सूर्य चंद्र सर्व ग्रह. हे आघवेची तुवा एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके आपल विजे जेवी. भगवंता, हे सगळं तुझ्यामध्येच सामावलेलं आहे. तूच या सर्वांना व्यापून टाकलेला आहेस, हे मी बघतोय, आणि हे सर्व काही तुझ्या मुखामध्ये तू सहज भरून घेतलंयस. असं हे भयानक दृश्य मी बघतोय, मला त्याचं भयचकित होऊन आश्चर्य होतंय, असा अनुभव अर्जुन घेतोय. ना तरी, अर्जुन आता म्हणतो, ना तरी अद्भुत रसाचा कल्लोळी, जाहली 14 भुवनांसी कडियाळी, तैसे आश्चर्यची मग मी आकळी काय एक. अरे भगवंता, अद्भुत रसाचाच कल्लोळ आहे, आणि या अद्भुत रसाच्याच कल्लोळाने 14 भुवनांना मिठीत घेतलेलं आहे. कडियाळी, तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक, आणि तो मी सुद्धा त्या आश्चर्याचा, त्या अद्भुत रसाचाच अनुभव घेतोय. नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परी प्राण विपाये धरी जग. तुझ्या या रूपाबद्दल सांगायचं झालं तर ह्या रूपाची व्याप्ती असाधारण आहे. आम्हाला कोणालाही, साधारण जीवाला समजणारी नाही, परंतु हे तुझं रूप आम्हाला सहनही होत नाहीये. त्या रूपामध्ये उग्रपणा आहे. त्यामुळे सुख होणं तर दूरच, परंतु या संपूर्ण विश्वाला प्राण धारण करणं सुद्धा मुश्किल झालंय. देवा, ऐसे देखोनिया तुते, नेणो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. भगवंता, तुझं असं रूप पाहून
कसं काय माहिती नाही, परंतु भयाचं भरतं आलंय, अंतःकरणात भय उमटलंय. आणि त्या भयामुळे, त्या भीतीमुळे जणू काही दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवन. ही तिन्ही भुवन या दुःखाच्या कल्लोळांमध्ये म्हणजेच लाटांमध्ये झळंबतायत, गटांगळ्या खातायत. एरवी तुझं महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे. परी हे सुख नव्हेची, जेणे गुणे ते जाणवत आहे मज. भगवंता, बघायला गेलं तर तुझं असं महात्म्य आहे की तुझ्या रूपाचं दर्शन घेतल्यावर असं भयंकर दुःख कशासाठी वाटावं, पण ते वाटतंय एवढं मात्र खरं आहे. या दुःखाची प्राप्ती आम्हाला का व्हावी हे कळत नाही, परंतु जो गुण ज्याच्यामुळे तुझ्या या विश्वरूपी रूपाचं सुख व्हावं, तो गुण मात्र मला अनुभवायला येत नाही, हे तितकंच खरंय. ते जाणवत आहे मज. जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी सांसारिक गोमटे. आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. भगवंता, तुझं जोपर्यंत हे विश्वरूप आम्हाला बघायला मिळत नाही, तोपर्यंतच संसारामध्ये सुख वाटतं, संसारातल्या विषयांची गोडी वाटते. परंतु आता अर्जुन म्हणतोय, परंतु आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. परंतु आता या विश्वरूपाचं दर्शन झाल्यामुळे विषयांबद्दल मात्र अगदी वीट वाटलाय आणि अंतःकरणात त्या विषयांमुळे उलट त्रासच निर्माण झालाय. तेवींची तुझ देखिलियासाठी, काही सहसा तुझ देवो येईल मिठी. आणि नेदी तरी संकटी राहो केवी. भगवंता, अरे तुझं हे असं भयंकर विश्वरूप पाहिल्यावर आम्हाला तुला प्रेमाने मिठी मारता येईल का, कारण अंतःकरणात भीती निर्माण झाली आहे. परंतु तुला मिठी मारल्याशिवाय आम्ही राहू तरी कसे शकू, कारण तुला मिठी मारूनच तर आमचा हा विरह, हा शोक आणि हे भय दूर होणार आहे. थोडक्यात अर्जुन म्हणतोय, इकडे आड तिकडं विहीर. त्याचबरोबर माऊली, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे की नामस्मरणाच्या साह्याने, नाम साधनेच्या साह्याने आपल्याला आपल्या आराध्य देवतेचा जसा अनुभव येत जाईल, तसा या संसाराचा आपल्याला वीट येईल. अर्थात संसारामधल्या विषयांच्या ठिकाणी जी आपली गोडी आहे, जो ओढा आहे, त्याला ओहोटी लागायला लागेल, हेच ज्ञानोबा इथं सांगतायत. म्हणोनी मागा सरो तव संसारू, आडवित येतसे अनिवारू. आणि पुढा तू तव अनावरू, न येसी घेव. इकडे आड तिकडं विहीर. म्हणजेच काय तर ह्या तुझ्या भयंकर अशा विश्वरूपापासनं मागं जावं तर अनिवार्य संसार, त्या संसारातही आता जावंसं वाटत नाहीये. आणि समोर बघावं तर आम्हाला आकलन होणार नाही, आवरलं जाणार नाही, असं तुझं अगाध रूप आम्हाला दिसतंय. अशा वेळी आम्ही काय करावं. ऐसा माझारिली सांकडा, ऐसा माझारिली सांकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा ध्वनी जी फुडा, चोजवला मज. अर्जुन म्हणतो, भगवंता, मी आता एवढंच म्हणू शकतोय की एकीकडे संसाराचं भय आणि दुसरीकडे तुझ्या विश्वरूपामुळे अंतःकरणात प्रगट होणारं भय, ह्याच्यामध्ये आम्ही सापडलोय. ऐसा माझारिली साकडा. आणि अशामध्ये आम्ही सापडल्यामुळे ह्या त्रैलोक्याचा जणू काही हुरडा होतोय. अर्थात हे त्रैलोक्य होरपळून जातंय. असं हे बिचार बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. इथे मला हे असंच म्हणावंसं वाटतंय, ऐसा हा ध्वनी जी फुडा, चोजवला मज. अरे भगवंता, जैसा आरंबळला आगी,
जैसा आरंबळला आगी समुद्राये निवावया लागी. अरे जो आगीत होरपळून निघालाय तो समुद्राच्या जवळ येतो. कारण का तर त्यामुळे अग्नीचा दाह शमन करता येईल. म्हणून तो समुद्राजवळ येतो. तव कल्लोळ पाणियाचिया तरंगी आगळा बिहे. परंतु त्याच वेळी समुद्रात प्रगट होणाऱ्या भयंकर ज्या लाटा आहेत, भयंकर जे कल्लोळ आहेत, त्याची सुद्धा मनात भीती निर्माण होते. अंतःकरणात भय दाटून येतं. एकीकडे आगीनी होरपळलाय तर दुसरीकडे समुद्रात उसळणाऱ्या लाटांना पाहून अंतःकरणात भीती निर्माण होतीये. अशी अवस्था झाली. तैसे या जगासी जाहले, तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले. या माझी पैल भले ज्ञान सुरांचे मेळावे. तुझं हे असं स्वरूप पाहून त्रैलोक्याची अर्थात जगाची अशी स्थिती झाली आणि त्यात जग तळमळतंय. यामध्ये पलीकडे मला अनेक ज्ञानसुरांचे मेळावेही दिसतायत. अर्थात ज्ञानी लोकांचे मेळावेही दिसतायत. एखाद वेळेस त्यांचीही अशीच अवस्था झाली असणार हेच अर्जुन भगवंताला निवेदन करतोय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.